हे 4 जूनचा इलेक्शन वीक आहे. याच्यातनी आत्ता इलेक्शनचे रिझल्ट आले आणि NDAला जवळजवळ 300च्या जवळपास सीटा भेटला. तर त्याच्यातनी बरेचसे शेअर असे आहे का वर वाढले आणि काही शेअर असे आहे का खाली गेले. तर आपण याच्यातनी या वीकमध्ये या आठवड्यातनी मॅक्सिमम शेअर जे 10%च्या वर वाढले ते पाहून घेऊ. एकाच हप्त्यातनी 10%च्या वर. तर त्यातनी सुरुवात आहे, सर्वात पहिला शेअर आहे बिकाजी. तो जवळजवळ 27%, एका आठवड्यातनी 27% रिटर्न. KNR 23%, अवंती फीड 21, इमामी 18, IRB इन्फ्राचा शेअर आहे 17%, प्राज इंडस्ट्री 17.9, म्हणजे जवळजवळ 18%नं हे वाढलेलं आहे. नेक्स्ट पाहू. अमारा राजा 17, मास्टेक 16, IIFL 16, महिंद्रा अँड महिंद्रा 15%, प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट म्हणजे रिअल इस्टेटच्या संबंधित आहे म्हणजे 15.5%, क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण हे एक NBFC आहे, हे पण जवळजवळ 14% जवळपास वाढले आहे. रेमंड जवळजवळ 13%च्या जवळ वाढले आहे. NCC वाढलेला आहे 13%, तेजस नेटवर्क 13, देवयानी इंटरनॅशनल 13, रेस्टॉरंट ब्रँड इंडिया 13, ओरॅकन फायनान्शियल सर्व्हिसेस जवळजवळ 13, सनोफी 13, बेअर क्रॉप सायन्सेस 13. नेक्स्ट आहे सोनाटा सॉफ्टवेअर 13%, एजिस लॉजिस्टिक 13%, ग्रॅन्युअल 12, फिनोलेक्स इंडस्ट्रीज 12%, युनायटेड ब्रिवरीज 12.5%, ब्रिगेड एंटरप्राइजेस 12.5%, द ग्रेट ईस्टर्न शिपिंग 12%, जिंदल स्टेनलेस 12, गोदरेज कंझ्युमर 12, कोलगेट पण 12% वाढला आहे. पहा, हा वर्षभरातनी 12% वाढते, हा आठवड्यातनी 12% वाढला, कारण की ते कंझ्युमरचा शेअर आहे, कारण की फरक नाही पडत त्याला इलेक्शन. युनोमिंदा 11%, सोबा 11%, रॅमको सिमेंट जवळजवळ 11%, युनायटेड स्पिरिट 11%, 5 स्टार बिझनेस 11%, डाबर 11%. डाबर पण वर्षभरातनी 10%, 12%, 13% असा वाढते, पण हे एका आठवड्यात निवडा वाढला, कारण की कंझ्युमरचा शेअर आहे, याच्यावर काही इलेक्शनचा परिणाम होत नाही. वेदांत फॅशन 11%, सायंट 11, बिर्ला सॉफ्ट 11, टेक महिंद्रा 11. म्हणजे IT सेक्टर बी चांगलं चाललं आहे आठवड्यातनी. होऊ शकते का रेट कट होण्याची शक्यता असू शकते. टेक महिंद्रा 11%, विप्रो 10%. तर हे 10% आले, तर कमीत कमी मी 10%पर्यंत जातो. आदित्य बिर्ला फॅशन 10%, सुंदरम फायनान्स 10% आणि एंडोरन्स टेक्नॉलॉजी 10% आणि वर्फुल 10%. तर अशा प्रकारचे शेअर आहे. चोलामंडलम 10%. तर हे गेनरवाले आहे, कमीत कमी 10% एका आठवड्यात वाढले. कोणता आठवडा आहे हा? आठवडा आहे इलेक्शनचा आठवडा. आपण लुजरही पण पाहून घ्यायच्यात नाही का, एका आठवड्यातनी सर्वात कमी कोणते शेअर झाले. तर भारत डायनेमिक, एक मिनिट, पहिला शेअर आहे विल्सन कॉर्प 11%, टिटागड रेल सिस्टम 11%, रेक सगळे ही गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहे. RHI मॅग्नेसिटा 8.5%, इंजिनियर्स इंडिया 7.5% आणि इंडियन बँक 7.5%. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे शेअर एका आठवड्यातनी डाऊन 10%च्या वर अप आणि 10%च्या वर डाऊनवाले शेअर मी दाखवण्याचा प्रयत्न केला. उद्देश हाच की गव्हर्नमेंटचा इम्पॅक्ट कसा पडते या शेअरवर. तर तेच, कारण की बरेचसे शेअर गव्हर्नमेंटच्या इम्पॅक्टनुसार असते आणि काही शेअर ऑल वेदर चांगले असतात, जसं बिकाजी फूड म्हणा किंवा इमामी, कोलगेट, याचा काही परिणाम होत नाही शेअर मार्केटवर. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे का जेव्हा पुढची निवडणूक येईन किंवा पुढचा हे राहील तेव्हा आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तर असा हा व्हिडिओ होता. धन्यवाद.